नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। लहान मुलांना तर पनीर भुर्जी खूप आवडते आणि तसंही पनीरमध्ये प्रोटीन खूप असल्यामुळे ही रेसिपी खूप हेल्दी आहे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी मी पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तुम्ही बटर देखील घालू शकता। तर तेल अगदी मस्त तापू द्यायचं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मस्त फुलू द्यायचं आहे आणि जिरं फुलल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालायची आहे। तर ह्या पद्धतीने कांदा जेवढा शक्य होईल तेवढा बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य हे आहे की अगदी घरात आहेत त्या साहित्यामध्ये आपण ही पनीर भुर्जी बनवू शकतो आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। हार्डली तुम्ही 10 मिनिटांमध्ये ही पनीर भुर्जी बनवू शकता। तर आता हिरवी मिरची आणि कांदा तर आपण घालून घेतलाय। हा कांदा अगदी मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत मध्यम आचेवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी कांदा किती बारीक चिरून घेतलाय ते। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कुटून देखील याच्यामध्ये ॲड करू शकता। आता याच्यामध्ये घातली मी लसूण अद्रकची पेस्ट। तर ही मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे, त्याच्यामुळे याला खूप छान चव येते। मिक्सरमध्ये अजिबात बारीक करू नका। लसूण अद्रकची पेस्ट घातल्यामुळे याला खमंगपणा येतो। आता याच्यात घातलंय थोडंसं मीठ। कांदा परतताना जर मीठ घातलं तर कांदा लवकर परतायला मदत होते, त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घेतलेलं आहे। तर कांदा छान परतलाय। आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील ॲड करू शकता। तर आता हे सगळं साहित्य अगदी मस्त तेल सुटेस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे मिश्रण परतून होतंय तोपर्यंत मी पनीर देखील छान खिसून घेतलेला आहे। तर तुम्ही असा त्याचा चुरा मिक्सरमध्ये देखील करू शकता, पण मी खिसून घेतलंय। आता मसाले ॲड करूया। ह्याच्यामध्ये घालून घेतले तिखट हवं आहे त्याच्यावर डिपेंड आहे लाल मिरची पावडर किती घालायचे ते। आता घालायची आहे धण्याची पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला आणि हे सगळं साहित्य छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला तिखट आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी करता येतील, तुम्ही ते कमी जास्त करू शकता। आता हे छान परतलंय आणि साईडने तेल सुटायला देखील सुरुवात झाली आहे। आता मस्त ह्याच्यामध्ये आपण पनीर घालून घेतोय। तर आता पनीर घातल्याच्या नंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। मी सांगितल्याप्रमाणे हार्डली 10 मिनिटात ही पनीर भुर्जी तयार होते। तुम्ही ब्रेड, पाव, पोळी, पराठा, फुलका अगदी कशासोबतही खाऊ शकता। तसंही पनीर हे मुलांचं खूप फेवरेट आहे। तर आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही रेस्टॉरंट स्टाईल भुर्जी तयार आहे। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला याची मस्त वाफ काढून घ्यायची आहे। तर हे सगळं साहित्य तर मिक्स झालेलंच आहे। ह्या पद्धतीने पनीर भुर्जी नक्की बनवा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आता मला मसाला थोडासा कमी वाटत होता, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये परत एकदा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे आणि किचन किंग मसाला घातल्याच्या नंतर आपण याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतोय। तसंही प्रोटीन हे शरीरासाठी खूप आवश्यक असतं। जेवढा आपण प्रोटीनचा इंटेक घेऊ तेवढं चांगलं असतं। तर आपण सगळेच काही नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर व्हेज लोकांसाठी पनीर भुर्जी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे। आता बारीक चिरलेली भरपूर हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही ही पनीर भुर्जी नक्की बनवा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील कमेंट करून सांगा। आता पनीर भुर्जी तर खाण्यासाठी तयार आहे। आपण मस्तपैकी त्याच्यावर ताव मारूया। तुम्ही देखील ताव मारा आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।